मित्रांनो आजचा व्लॉग शूट होतोय टेरेस वरून. आज आंघोळ बिंघोळ करून टेरेसला आलेलो आहे. आज एक गुढी पाडवा, त्याच्यामुळे गुढी उभा राहायची. त्याच्यात आम्ही गुढी उभारली. अशी काय गुढी, बाकी काही तास पाणी बिणी मारून घेतले. इकडे गुढी उभारली. गुढी पाडवा आहे तर आम्ही आज गाडी धुणार, त्याच्यासाठी मी गाडी घेतो माग. तर मी गाडीत आलोय मित्रांनो. हे चावी ठेवतो अशी इथं. चावी ठेवल्यावर क्लच दाबितो. हँड ब्रेक तर नव्हता आता, थोडं सीट पुढे घेतो हिशोबात. तर सर्वात पहिले मी गाडी चालू करतो. एक स्टार्ट स्टॉप बटन ते दाबून ठेवायचं. सर्वात पहिले एसी लावतो. आता कोणतरी 21 वर न्यालाय. त्याला 18 वर आणायचंय. पुढची काच बघा ती घाण झाली. एवढी घाण काच का कार धुतलीच नाही गाडी, आता धुवावं लागेल. तर गाडी 4 PM खाली उतरू राहिल्यात, त्याच्यासाठी थांबलोय मी आता. हे बघा गाडीची व्होल्टेज 13.9 आहे इथं. हँडब्रेक खाली घेतला. आता रिव्हर्स गिअर जाऊ आपण. असा आपल्या ह्याच्यात दिसतंय तुम्हाला रिव्हर्स गिअर टाकला की किती रिव्हर्स घ्यायची भाऊ. जागेवरच रिव्हर्स घ्यायची. थोडं ब्रेक दाबूयात आपण. पायाची जजमेंट खरी मोठी पाहिजे. सगळीकडे पाहावं लागतंय. गाडी घोडी माग तिकडे पॅशन उभी आपली आरशात दिसती. तरी तर गाडी थांबवूयात आपण. ते केबल काढून घेतली उपसून तशीच. केबल देतो ठेवून. आमचं ड्रायव्हर काय कायम भरेल असतं, तर काय काय तुम्हाला दाखवता नाही ना. थोडा एसी फुल करूयात थोडा वेळ. चला आज तिकडं आमचं पाणी भरलं, आम्ही ते पाहतो. आता गाडी करूया आपण बंद. तर आम्ही आणले आता एवढ्या क्लिनिकला डायरेक्ट किती रुपयाचे आणले विशू भाऊ? तर 40 रुपयाचे आणले त्यांनी. 40 क्लिनिक प्लस आहे वाटतं, किती एक वाले वाटतं. आता आम्ही भरतो या ड्रम मध्ये, कारण की आम्हाला इतकी फुमिंग लागते का बस. गाडीत धुणार आहे आज आम्ही गुढी पाडवा आहे म्हणून. ही गण आहे आमची. मोटर आणली आम्ही 2100 वॉटची. गाडीचं हाय प्रेशर वॉशर. आता तुम्हाला लागेल अशी सिस्टीम लावली आम्ही. काय पाईप टाकीतून पाईप लावून ग्रॅव्हिटीने पाणी इथं घेतलंय. हे पाईप मशीनमध्ये घालाय. आता हे पाईप मशीनच्या पुढे लागून विशूभाऊ तिकडून लाईट आणून राहिले. विशूभाऊची लाईट पडली. आता विशूभाऊचं तोंड पाहतो मी कसं झालंय. तर आता आम्ही भरतो शॅम्पू. तर आता आम्हाला पोहे आले खायला इथं. आम्ही शॅम्पूच भरत होतो, एवढा भरला आम्ही. तर पोहे आले तर आम्हाला 100 मिली भरला वाटतं. इथं कुठं मार्किंग झालं. हा 100च्या वर गेलाय. 150 मिली वर गेलाय. तर मी इथं आता पोहे खातोय आम्ही. पोहे आता बाकी पाणी भरून चाललंय. बंद करतो मी. ग्रॅव्हिटीचं पाणी म्हणल्यावर बंद करायचं लय अवघड. हे बघा ग्रॅव्हिटीचं पाणी तरी चालू आहे. बाकी विशू पोहे खायला मग नाही. आता ही गाडी धुवायची पहिले, मग पॅशन धुवायची. तिकडच्या 2 गाड्या धुवायच्या. नेक्स्ट स्कूटी बाहेर गेली ती. आणि TBS येणार थोड्या वेळात. आमच्याकडे 4 पिकअप आहे. 4 पिकअप आहे. 4 पिकअप लाईनशी राहणार आहे. एका मागे एक. पिकअपला जादा टाइम जातो, बाकी काही नाही. आपण आता इथंच थांबितो. आता आम्ही पाहतो पोहे, त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला पुढचं. तर आता मी पाणी मारतोय आपल्या गाडीला. हे बघा हाय प्रेशर वॉशर. मातीच पाहून घ्या तुम्ही डायरेक्ट गाडीवर किती माती निघते डायरेक्ट खाली. वरती लय घाण असते मित्रांनो गाडीच्या कधी पण.
तर आजी आम्हाला घोडा देऊ राहिली, कारण की पाणी उडलं होतं पलीकडं. तिकडं प्यायचं पाणी आणलं होतं त्याच्यात. आजीने घोडा भरलाय आम्हाला, आता काय म्हणणार. ते कचरा पाहतो असं उडतो इथं, पहा किती घाण आहे आता. तर आता तुम्हाला लागेल गाडी धुवून झाल्यावर डायरेक्ट. तर मित्रांनो, आमचं फेवरेट काम म्हणजे फोम वॉश आहे. या बघा मशीन घेऊन आज तसं येड्यावानी करतंय. पिन लावून प्लग लाव पलीकडला, पलीकडे खोचते हो. तर आमचा प्लगला काहीतरी प्रॉब्लेम होता आज. आता पाहू, पलीकडे खोच म्हणलं तर. आता विश्वला सांगतोय पलीकडे प्लग खोच, तो काय ऐकतच नाही. केलं चालू, तर आमचं मशीन खोयागत करायला लागलंय. त्याला करंट भेटा नाही नीट. तर आमचं फेवरेट तर आमची फोमची गन खराब झाली, त्याच्यामुळे आता डायरेक्ट शॅम्पू लावून राहिलं. विशू डायरेक्ट हे करून राहिलं, डायरेक्ट गाडी पुसतोय. इकडे प्रेशर वॉशर पाणी मारायला. तर आपण गाडीची इथं पण पाणी मारलं पाहिजे खालून दरवाजाला, हे इथं पण मारायलाच पाहिजे. थोडक्यात तुम्ही स्पीकरला नाही घालायचं, फक्त पाणी मारा तुमच्या ह्याच्याने मारा. पण अरे भाऊ, विश्व गाडी माग घ्या होता आज, कारण की इथं गाडी धावायला मग परत घाण उडून तिच्यावर म्हणून गाडी माग घेतली. गाडी पाकच चमकू राहिली आज. त्याने सक्सेसफुली गाडी लावली. आता इथं आता आम्ही दुसऱ्या गाड्या धुऊयात. मी बसलो होतो थोड्या वेळ गाडीत मित्रांनो, गाडी चालू होती, गाडीत बसून गाणे ऐकत होतो. आता ते कॉपीराईट पडून म्हणून लावलं नाही. तिकडे विश्व अजून गाडी धुवून राहिला, विश्वची अजून गाडी धुवून नाही झाली. ते बसलो होतो बरं. आता एसी लावतोय, तर तुम्हाला पुढचं काय होतं ते पुढं दाखवतो. शेकास कटिंग म्हणजे दाढी करून आलतो. हे बघा दाढी करून आलतो, जुने कपडे घातले आज, कारण की नवीन कपडे ठेवून नेलेले ते कुठं उचकीचा. आता लुक चेक करा तुम्ही आजचं, असा काय लुक आहे. तर आज मी राहुरीवरून जाऊन हे बोर्ड आणला होता 150 रुपयाचा. कारण की आमचे ते गेटवरचे बल्ब जरा बंद पडत होते, त्यांना बटन नव्हतं क्वालिटी म्हणून हे बटन आणलं आहे. तर सर्वात पहिली ही. दुसरं म्हणजे या पिशवीत असं आणलं आहे. दुसरं म्हणजे एक 3 पिनचा टॉप आणला आहे. हा टॉप बसला आम्हाला 50 रुपयाला. आणि तिसरं म्हणजे विशू काय म्हणता तुम्ही, तिसरं काय दाखवा ना. तिसरं म्हणजे एक बल्ब आहे नाही का, एक 12 वोल्टचा बल्ब आहे आणि एक क्लिप आहे तिथं. हे बसल्यात 10 रुपयाच्या. टोटल आता तुम्हीच पहा आता किती झालं. तुमच्या विशूकडून एक सही गुढी निघा नाही कमून रे विशू. हां एक गाठ निघा नाही याची. गाठ तशी माझ्याकडून निघा नाही म्हणायला, पण हिने वर करून काढली असती कशी. पण आता काय म्हणा, पप्पा आलेले खाली, गाडी आली. बाकी असं काय गावी गुढी लावली. विश्व विचार करते कशी काढावं गुढी. विश्व भाऊ काय काहीतरी आणा ना. ही चेंडू आहे आमच्या घराची, टाकी भरल्यावर चेंडू लागते. सोलार पॅनल एवढी पक्की याच्यावर काही उभी राहते. शक्यतो उभी राहू नये याची कास तोट ती उभी राहिली का काही काही लोन राहते, पण त्यांना लागून काय करू शकतं. स्ट्रक्चर मजबूत आहे पण कोण हालतंय काय का ना. बाकी आमचा झेंडा इकडं भगवा झेंडा लावायचं काय मित्रांनो. बाकी आमच्या टाकीचं लॉक पाहतो मी, हे एल्बो लावले मीच लावला हो का आपण.
तर विशू भाऊला काही कळत नव्हतं. विशू भाऊने आणलंय ब्लेड. आता चाकू डायरेक्ट चाकूनी कापणार आहे. जर तुम्हाला लाईट घ्यायची असतील तर तुम्हाला 6,000 रुपयाला भेटेल. तो 6चा आहे, ह्यो 6चा आहे. फक्त याला एवढा विषय का ह्यो आडवा आहे, ज्याचा बसका उजेड आहे त्याचा उभा उजेड आहे. दोन्ही 6ला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन टाकून, तर कमेंट करा, कमेंटला देईन लिंक टाकून. हे आमचे पाईप ठेवलेत 2010पासूनचे, घराच्या कामापासूनचे पाईप आहेत. विशू भाऊने आता गुढी काढली डायरेक्ट. विशू भाऊ झोपातून उठून आली. आता काय म्हणा बाकी मी आज दाढी केली. आता आपण गेट लावून घेऊ. इकडं सारंग आलते आणि विशू इथं बघतो ते चालू होते. विशूची दादा ओंकार दादा चाललाय त्या गाडीत नाही का. दादाची इक्को ती सारंग. लय दिवसानंतर कुठं गेल तुम्ही? आम्ही दुबई फाट्यावर गेलो होतो. टाके डोकेश्वर दुबई फाटा. टाकळी डोकेश्वर गेलो होतो. तिथं दुबई फाटा आहे टाके डोकेश्वर मध्ये. पुढे थोडं दुबई फाटा येतो. आणि तो 8 दिवस तिथं होते. कुठं राहील तुम्ही? 8 दिवस आम्ही तिथंच होतो. आम्ही रूम घेतला होता. रूम घेतला त्याच्यात. तिथं आसपासच्या गावात मामा ते राहते म्हणून त्याच्या पप्पाला काही काळजी नाही वाटत नाही का. हा आमची पाहुणे तिथं आसपास, त्याच्यामुळे मग मला तिकडे राहून दिलं त्यांनी. आणि विशू काही म्हणायचं तुम्हाला काही विशू म्हणायचं का तिकडे जाऊन काही पण कुठाने करतोय. तसं काही नव्हतं झालं. हिचे पाहुणे डायरेक्ट त्याच गावात पाहुणे. पण त्याला का चांगलं नाही वाटत पाहुण्याच्या घरात राहायला. म्हणून मी रूम घेतला होता. त्याने रूम घेतला. आणि हा काही पण सांगतोय नाही का, जाऊन काही कुठाने प्रूफ जाऊन द्या तिकडं. तू काही पण दाखवून मग असं कोणता फोटो दाखवून युट्यूब ब्लॉक करून टाकेन अशा व्हिडिओ दाखवले तर. आपल्याला ती खरं थोडी आहे करता तू माझं ताते असं काही हे नाही. अरे शेवटी तुला ग्लास भरी दिसत का आम्ही प्रूफ शिवाय काही पण दाखवू शकते तुम्हाला. हे कोणाची ग्लास दाखवू शकते नाही का. त्याच्यात सारंग बसेल का. तुला व्हिडिओच काढायचा ना. त्याच्यात सारंग बसेल का. व्हिडिओच काढायचा ना. चाललं गेलं फादर आला का हे फोटो त्याला टाकतो. व्हिडिओ काढ करा काय असं ते लगेच समोर बरं ऐका ना तुम्ही ऐका ना. तो बसेल त्याच्या पुढं बाजा गल्ला. तो विषय आता झालं गेलं. नवीन वर्ष आलं. मी काय केलं मी चोक खेळतोय. आम्ही तुला सांगतोय काय व्हिडिओ नकली होत तो का ह्याला का त्याच्यावरच करताय व्हिडिओ. आता मग माझ्या वाटेत गेलं तर मग डायरेक्ट गेम. नवीन वर्षाचं नसतं तुम्ही. बरं याचे का पाहुणे राहते तिथं. मेन गोष्ट हे आहे नाही का. याची सगळे गाव अख्खं पाहुणे आहे. पण त्याला कसं आहे तिथं माझा आता नाही त्यांच्या घरी पाहुण्याच्या घरी राहायला कसं आहे नाही का. म्हणून ते रूम घेऊन राहिला. आणि त्याच्यात विशूचं लय गोतायचं मध्ये. अरे त्याला फोन नको लावू. दादा आता इक्को मध्ये गेलाय. ओंकार दादा आहे ना इक्को मध्ये गेलाय बसून. त्याला फोन नका लावू. त्याला फोन नका लावू. ते शेतात थेट शेतातून व्हिडिओ काढतोय तो डायरेक्ट. काय बदलला काय मग आता थेट शेतातून व्हिडिओ. कटिंग नाही तुला. अरे कटिंग वाढली का पोराची कटिंग वाढली का. लगेच कटिंगला चाललेली ती. महिना झालाय विशू डाळे. त्यांना मी मागच्या महिन्यात म्हणलं होतो आपण जाऊ. महिना झाला. अरे अशी केस वाढवा. महिना पूर्ण करायचं. समूह सारखी केस वाढवा. बघा तो आजच कटिंग करून आलो. तुम्ही बघू शकता. कटिंग नाही केली आम्ही दाढी केली फक्त. दाढी करून आलेलो आहे तो आज. ते फक्त त्यांनी साईडने कापून दिलं नाही फुकटमध्ये. त्याला म्हणलं फुकटमध्ये जेवढे कापता येतील तेवढे काप. फुकटमध्ये कापून दिले. जेवढी पुरी सुद्धा कापत नाही तेवढ्या ते नावीने कापून दिले. आता कटिंगचं भूता लागलं याच्या माग. याला कोणतरी आड सांगा. त्याला जाऊन दे तिकडं. भाऊला घ्या तुमच्या ब्लॉकमध्ये. भाऊ इव्हिनिंगला ऑफला घरावर नुसतं उडं राहील नाही का. चक्रावर राहिले इकडून तिकडे तिकडून इकडे. आपलं काही चर्चा चालू होती कटिंगवाल्यानी पुरीपेक्षा भारी केस कापले. कटिंगवाला नाही कापू शकत जे पुरी कापू शकतात. बरोबर आहे की नाही. पुरी कशा कापते सारंग भाऊ. आय डोंट नो. माणूस पर जगायची ह्याच्यात नाही राहत नाही का. जास्त काय 10 कापलं होतं आहे का नाही आपले. 10 पोलिस विशूचं पण झालेलं आहे नाही का. विशू खूप ते सॉन्ग टाका त्याच्या व्हिडिओ मध्ये ऍड करा. हा ते बेवजा नाही मिलना ती सनम तेरी कसम मधलं बेवजा मध्ये व्लॉग मध्ये. हा नाही ते कॉपीराईट येईल म्हणून ऍड नाही केलं नाही का. करू आपण ते पण नाही का.
बाकी 10 डायरेक्ट स्टोऱ्या टाकायचं नुसतं नाही का, हर्ड ब्रोकन नाही का. नंतर आम्ही त्याला थोडं गोळ्यात घेतलं नाही का, समजवलं झालं थोडं. त्याला थोडं रिमांडमध्ये घेऊन समजवलं नाही का. तसा विषय नव्हता, विश्वनी फक्त एक गाणं ऐकलं आणि विश्वनी सोडून दिलं नाही का मॅटर म्हणे. चालतच असतं नाही का, बरोबर आहे. एक गेली का एकच असती म्हणून विश्वनी काय मॅटर सोडला. मग जातो आम्ही आता. पण 10 जणी काय मॅटर नाही सोडलं, त्याच्यामध्ये रिमांडमध्ये घेतलं. आता विशू नंतर भेटू आपण परत. थांबू राहिलं नाही पुन्हा का भेटू. सारंगला. पुन्हा भेटू. आता सारंग चाललंय, आता व्हिडिओ एंड करतो आम्ही इथंच. तर आज ना आम्ही स्विचवर बसवलेले का मालता बसवलं, तुम्हाला दाखवलं होतं. इथं ते मशीन होतं आणि इथं ती एकच बटन होतं सिंगल एवढंच. ते काढून टाकलं आम्ही, कारण की ते आम्हाला जरा ऑफवर्ड फिटिंग वाटली. आम्ही डायरेक्ट वायर लावले आहेत नाही का, डायरेक्ट सॉकेट आणि स्विच संगच लावलं. ह्याला फुल करंट आहे 240 वॉटचा. कोणी जरी तास लावला तर त्याच्या जिम्मेदारीवर 2.5ची वायर टाकली, कारण की ह्याच्यावर हेवी ॲप्लायसन चालते. ग्राइंडर ब्लेंडर सगळं चालं. हे आम्ही ठेवतो, नाही तर एखादं असं दोन्ही याच्यात खोचलं तर येऊन जाईल नाही का. ही वायर आम्ही खाली ठेवून देतो. इथं काही जण काय करते, ही वायर डायरेक्ट त्याच्यात खोचून चालते वरती, बल्ब 12 वॉटचे जाऊन जायचे. त्याच्यामुळं शक्यता इथं हे बघ प्रीतिकाचं आहे, हे फक्त तुम्हाला 100 रुपयात भेटतंय बोर्ड. आणि ही वायर घरीच पडेल, कारण की ती देवघराची फिटिंगची वेळेस आणली होती आम्ही, ती 350 रुपयाला बंडल. तवाची उरलेली अजून 10 मीटर आहे उरलेली. 40 मीटरचा बंडल येतो. तिथं गेली किती 20 मीटर गेली असं, अजून इथं गेली 1 मीटर नाही का. बाकी अशी काही घेतली वायर. बाकी आमची झाड आहेत.